मी मनोहर महाडिक, टेक्सटाईल इंडस्ट्री लिमिटेड अहमदाबाद या कंपनीकडून सोनारवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील शेतकरी श्री गणेश अंकुश काळे यांच्या पेरूच्या प्लॉटवर मी आज आलेलो आहे. त्यांनी साधारण 6-7 महिन्यापूर्वी टेक्सटाईल विडमॅट, टेक्सटाईल टी कव्हर ISI प्रमाणित हे विडमॅट वापरलेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्या विडमॅटमुळे त्यांना काय फायदा झाला, त्याच्या अगोदर त्यांना काय त्रास होत होता विडमॅट वापरण्या अगोदर आणि विडमॅट वापरल्यानंतर त्यांना काय फायदा झाला, तर त्याबद्दल मला त्यांच्याशी चौकशी करायची आहे. आणि ती जी प्रतिक्रिया आहे ती त्यांच्याकडून मला जाणून घ्यायची आहे, म्हणून मी त्यांच्या प्लॉटवर आलोय आणि त्यांना आता मी भेटतोय. सर नमस्कार. नमस्कार. मी मनोहर महाडिक, टेक्सटाईल इंडस्ट्री लिमिटेड अहमदाबाद यांचे प्रतिनिधी म्हणून. आपण ही जी विडमॅट वापरली होती टेक्सटाईल टी कव्हर, हे आता आपले ISI आहे तुम्हाला माहितीच आहे, ती तुम्ही साधारण कधी वापरली होती? ही मी मार्च महिन्यात खरेदी केली, मार्च 2024-25 मध्ये. हे विडमॅट वापरण्यापूर्वी काय परिस्थिती होती, तुम्ही म्हणजे का म्हणून वापरली का? सगळ्यात महत्वाचं विडमॅट वापरण्याचं माझं निदर्शनास असं आलं की कृषी प्रदर्शन मध्ये कर्जतला मी पाहिलं होतं की बुवा ह्याच्यापासून पाण्याची बचत होती, तणांचा नायनाट होतोय. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याला जर जमीन वाचवायची असेल तर तणनाशकांचा कमीत कमी वापर झालेला पाहिजे. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खुरपणीला जास्त लेबर खर्च येतो. बरोबर आहे. त्याच्यासाठी ही विडमॅट वापरली मी. करेक्ट आहे. ती वापरल्यानंतर मला असा फायदा मिळाला की जी पिकाला पांढरी मुळीची आवश्यकता असते, उन्हाळ्यात पांढरी मुळी कमी चालती. बरोबर आहे. तर ह्याची सावली झाल्यामुळं, विडमॅटची सावली झाल्यामुळं पांढऱ्या मुळीची भरपूर वाढ झाली. म्हणजे जी काही औषधांवर, मुळी वाढण्याच्या औषधांवर जी खर्च करावा लागतो त्याची बचत झाली पहिली गोष्ट. म्हणजे ती पांढरी मुळी वाढवण्यासाठी तुम्हाला औषधं वापरावं लागायची, ते विडमॅट वापरल्यामुळे तो तुमचा खर्च वाचला. पहिली एक गोष्ट पहिली ती. बरोबर आहे. दुसरी गोष्ट अशी, त्याच्यामुळे पाण्याची तर बचत होती, ही तुम्ही काय सांगायची. बरोबर आहे. म्हणजे ते खाली ओलावर राहतो, ओलावर त्यामध्ये तुम्ही दिवसात 2 वेळा जर 3 वेळा ड्रिप देत असाल तर 2 वेळा. मी प्रत्यक्षात आता याला 3ऱ्या दिवशी 2 तास पाणी देतो. उन्हाळ्यामध्ये सुद्धा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याची की लेबर खर्च. तणनाशक जर नाही वापरायचं म्हणलं तर ह्याला खुरपणी करावं लागते. आता हा 2 एकराचा प्लॉट असून याच्यात 2000 पेरूची झाड आहेत. बरोबर. 2000 पेरूची झाडं खुरपणी करण्यासाठी मला कमीत कमी 20,000 रुपये लेबर चार्ज लागायचा प्रत्येक वेळेस. आणि एकदा पीक धरल्यानंतर 7 महिन्यात ते 2 वेळा किंवा 3 वेळा जास्तीत जास्त खुरपणी करावं लागायची. बरोबर आहे. खुरपणीसाठी जर 20,000 प्रत्येक खुरपणीला धरले तर एका वर्षात एका पिकाला 3 वेळा खुरपणी 60,000 रुपये जाते. 60,000 रुपये जातात. आणि ह्यांनी लाईफ ह्या विडमॅटची 5 वर्ष मला सांगितली. बरोबर आहे. मी म्हणतो 5 वर्ष काय होतंय का नाही हे माहिती नाही. पण आता विडमॅट टाकली मी मार्च मध्ये झाडाची पूर्ण कटिंग केलेली होती. त्याच्यानंतर आता हे फांद्या तयार झालेल्या आहेत, नंतर त्याच्यावर सावली झाली. पण मार्च पासून टाकल्यापासून आता ह्या विडमॅटला कुठंच काहीच झालेलं नाही. अजून जरी कशी वळली तरी तिला काहीच होत नाही. त्याच्या खाली जी माझ्या रानामध्ये जी लवाळा होता, ती सगळ्यात महत्वाचं ही लवाळ्याचं गावात होतं. बरोबर आहे. ती इथं जर ड्रिपचं पाणी सोडलं, खतं सोडली आपण महागाची, तर हा लवाळाच निमा खाऊन घेतो. बरोबर आहे. मग ती लवाळा खाऊ नये म्हणून ह्याच्या खालचा लवाळा बघा आता कसा होऊन गेलाय. ज्या टायमाला विडमॅट टाकायची होती त्या टायमाला ह्याच्यापेक्षा पण जास्त लवाळा होता. एकदम असा लवाळ्याचा पार वाळून असा वाक होऊन गेलेला आहे. अशी परिस्थिती लवाळ्याची झालेली. म्हणजे गवत सगळं मेलं, टोटल लवाळा मेला. म्हणजे बाकीच्या गवताचं तर लवाळ्यापेक्षा, आता शेतकऱ्याला प्रत्येकाला लक्षात येतं की लवाळ्यापेक्षा दुसरं जास्त दिवस जगणारं गवत कोणतं नाही. बरोबर आहे. म्हणजे माझं एक शेतकऱ्यांना सांगणं तुमच्या माध्यमातून की तुम्ही विडमॅट टाकल्यानंतर ज्या बागेत लवाळा असेल त्यांनी जरूर ही विडमॅट टाकावी. बरोबर आहे. एवढंच मी सांगू शकतो. आणि जर शेती सगळ्या शेतकऱ्यांना वाचावी अशी वाटत असेल तर विडमॅट टाकून तणनाशक न वापरणे एवढाच एक सगळ्यात मोठा पर्याय आहे. आणि पुढच्या पिढीला शेती करण्यासाठी शेती शिल्लक राहील. बरोबर. कारण त्याच्यावर त्या तणनाशकामुळे जमिनीमधले जीवाणू नष्ट होत आहेत. आणि विडमॅट वापरल्यामुळे तो जो प्रकार आहे तो खर्च पण कमी होतो
आणि खुरपणीचा खर्चच नाही ना, खुरपणी करण्याचीच आवश्यकता पडत नाही. इथं माझा ट्रॅक्टरचा आत्ताही पावसामुळे अशी परिस्थिती झाली. ओके. पण इथं मध्ये माझा ट्रॅक्टरचा रोटर चालतो ह्याच्या बरोबर, इथं कुठंच गवत शिल्लक राहत नाही. आज ही गवत दिसतंय म्हणजे पाऊस भरपूर झाल्यामुळे ह्याच्या ट्रॅक्टर चालला नाही म्हणून गवत राहिले. बरोबर आहे. नाही तर इकडं कुठंच असं गवत काय कुठं राहत नाही, इकडं तर काय उगवत नाही. बरोबर. आणि मग ही खाल्लं आहे ह्याच्यात रोटर चालतो. बरोबर आहे. त्याच्यामुळं अगदी कमी खर्चात म्हणजे प्रत्येक पिकाला जे 50-60 हजार रुपये खुरपणीला जायचं ते आता वाचायला एकदा विडमेट टाकलं की 2-3 वर्ष तुम्हाला त्याचं काय बघायची गरज नाही. तर सांगितलं कंपनीने सांगताना आम्हाला ह्याची 5 वर्ष गॅरंटी सांगितली, 5 वर्ष टिकन म्हणून. बरोबर आहे. आता बघूया किती दिवस टिकतंय काय होतं. 100% आतापर्यंत तर त्याला काहीच झालेलं नाही. आहे तसंच भविष्यात आहे तसंच नव्यासारखंच. आता पावसाने पाण्याने आता धुवून गेले. ओके. ते नव्यासारखं चमकतंय. चालेल. याच्या भविष्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल टेक्सटाईल विडमेट बद्दल? टेक्सल विडमेट बद्दल आता टेक्सल ही एकतर नामांकित कंपनी तर आहेच, पण आता अजून मी आता हे 10वा महिना आहे. बरोबर आहे. 10वा महिना म्हणजे मी 7 महिने झाला. 7 महिन्यात याला कुठंच असा केसा इतका बी डंक लागलेला नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे ही कंपनीचं टेक्सल पेपर सगळ्यांनी वापरून आपली शेती पुढच्या पिढीला वापरा यावी अशी ठेवावी. व कमीत कमी तणनाशक वापरायचं जर असते शेतीत तर विडमेट वापरल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. म्हणून त्यांनी टेक्सटाईल विडमेट वापरावा. 100% टेक्सलचं विडमेट चांगलंच आहे आणि ते त्यांनी वापरावे एवढंच मी तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो. ठीक आहे. तुम्ही आम्हाला माहिती दिलीत त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि धन्यवाद.